त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना वर्गाला सुरुवात करूयात आपण. ज्या जागेवर आहात स्थिर बसायचंय, पाठीचा काना ताठ ठेवायचा आहे, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. डोळे मिटून घ्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना करूया. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सर्वांनी एक सोबत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि ओम. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे. डोळ्यांना चेहऱ्याच्या स्नायूंना मसाज द्यायचा आहे. सावकाशपणे डोळे उघडायचे. हरि ओम. गुड इव्हनिंग. झालंय सगळ्यांचं जेवण? छान. वेळात वेळ काढून तुम्ही हे सेशन अटेंड करताय त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांचं स्वागत. सतेज क्रांतीसाठी आपण योग यासाठीचं हे स्पेशल सेशन असणार आहे. यामध्ये आपण थोडासा थेरी पार्ट कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मग प्रॅक्टिकल सेशन्स होणार आहेत. फेस योगा जे म्हणतो आपण, सतेज क्रांतीसाठी ब्युटी योगा म्हणूयात आपण. ठीक आहे. तर त्याच्यासाठी जे प्रॅक्टिकल सेशन्स असणार आहेत ते प्रॅक्टिकल सेशन आपण पुढे कंडक्ट करणार आहेत मॅडम. तर मग ते नंतर तेही तुम्हाला अटेंड करायचे आहेत. आता आपण थेरी पार्ट बघणार आहोत. आपली त्वचा कशी आहे, त्वचेची रचना काय आहे, त्वचेचे वेगवेगळे प्रकार काय असतात, आपली त्वचा कुठली आहे त्यातनं आपल्याला ओळखायचं आहे, आपल्या त्वचेचा प्रकार काय आहे आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची, हे सगळं आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. रेडी सगळे? करायची सुरुवात? ओके. एखादं वही पेन घेऊन बसलात तरीही चालेल. नोट करायचं असेल तर करू शकता. ओके. काही स्लाइड शेअर करते मी, 2च मिनिटं. येस, स्क्रीन दिसते माझी सर्वांना? ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आता आपण मानवी त्वचेची रचना कशी असते ते आधी बघणार आहोत. आधी आपण त्वचेचं कार्य काय आहे ते बघूयात. ही आपली त्वचा आहे, पूर्ण सर्वात मोठा अवयव आपल्या शरीरावरचा. जे सर्व बऱ्याच जणांना माहितीच नाहीये की हा एक अवयव आहे. तर त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि ती त्वचा म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा असतो असं आपण म्हणूयात. कारण काय होतं, कुठल्याही आजाराचा परिणाम सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या त्वचेवरती जाणवतो. शरीरातले सगळे अवयव यानं सुरक्षित राहतात. सर्वात मोठं काम आपल्या त्वचेचं तेच आहे. कारण सगळ्या अवयवांना झाकण्याचं, त्यांचं सुरक्षा करण्याचं काम ही त्वचा करत असते. तर
आणखी काय कार्य आहेत? जे हवेचे बदल होतात आपल्या शरीरावरती, ते त्वचेवरती पहिल्यांदा जाणवायला आपल्याला सुरुवात होते. ती त्वचा हा एकमेव असा अवयव आहे जे हवेतील जे संसर्ग होतात, जे हवेचे बदल होतात, म्हणजे जसे जंतू, केमिकल्स, कीटाणू यांच्या पासून जे आपल्याला इन्फेक्शन होतं त्यापासून संरक्षण करण्याचं काम ही त्वचा करत असते. हे सर्वात मोठं आणि महत्वाचं कार्य आपली त्वचा करत असते. तर त्वचेचे कार्य आणखी काय आहेत? आपले स्नायू, हाडे, खुर्च्या म्हणतो आपण, म्हणजे मसल्स, आपल्या बोन्सला रक्षण देण्याचं काम ही त्वचा करत असते. ओके. त्याबरोबर आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, जसं की आपण उन्हाळ्यात बघतो आपल्या त्वचेवरती घाम यायला लागतो. घाम कशासाठी येतो? तर जी उष्णता निर्माण झालेली आहे ते बॅलन्स करण्यासाठी, आपल्या शरीराचं तापमान बॅलन्स करण्यासाठी हा घाम येत असतो. म्हणजे तापमान नियंत्रणाचं काम पण आपली त्वचा करत असते. विटॅमिन डी शोषून घेण्याचं काम ही त्वचा करते आणि व्हिटॅमिन बी स्टोअर करून ठेवण्याचं काम आपली त्वचा करत असते. ठीक आहे. तर ह्या त्वचेचे एकावर एक असे 5 थर असतात. दिसते आपल्याला फक्त वरती एकच, पण त्याचे थर असतात 5. आणि दर महिन्याला काय होतं, खालचा थर वरती येतो. असे वरती वरती येत वरचा थर आपोआप निघून जातो आणि खालचे थर वर वर येत जातात. म्हणजे आपण म्हणतो ना, साप काट टाकतो, त्याप्रमाणे आपल्या त्वचेचे पण थर असे वरती वरती येत राहतात आणि वरचा थर आहे तो ऑटोमॅटिकली निघून जातो आणि त्याच्यामुळे आपली त्वचा निरोगी राहते. या थरांमुळे काय होतं, तर त्वचेतून जंतू किंवा कीटाणू शरीरात प्रवेश करू शकत नाही. आणि कधी शरीराला इजा झालीच तर मग या थरांमार्फत आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि जंतूंना आतमध्ये जाणं थोडस सोपं होऊन जातं. जेव्हा आपल्याला काही जखम होते किंवा मग त्या थ्रू आपला जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात, किंवा त्या व्यतिरिक्त शरीरामध्ये जंतू जाऊ शकणार नाहीत या 5 थरांमुळे. त्वचेचं एवढं छान कार्य आहे. त्वचेवरती तुम्ही बघत असाल बारीक बारीक छिद्र दिसतात. ही छिद्र कशाचे आहेत? तर काही छिद्रांमधून केस बाहेर येतात आणि काही छिद्रांमधून घाम बाहेर येतो. म्हणजे त्वचेच्या खाली काही घामाच्या ग्रंथी आहेत, तो घाम त्या छिद्रांमधून बाहेर येत असतो. आणि गरमीच्या दिवसात जसं की मी सांगितलं, तापमान वाढू नये म्हणून घामाच्या ग्रंथी सतत कार्यरत असतात आणि घामावाटे आपल्या शरीराचं संतुलन, तापमानाचं संतुलन त्या ठेवत राहतात. आता या त्वचेची रचना कशी आहे आपल्या शरीरावरती ते आपण बघूयात. 2 भाग आहेत. वरचा भाग असतो एपिडर्मिस, खालचा भाग असतो डर्मिस. तर एपिडर्मिस हा त्वचेचा एक थर आहे, त्याच्यामध्ये 5 थर असतात, पुन्हा 5 थर असतात आणि त्याची रचना जी असते एकदम घट्ट केलेली असते. त्यामुळे काय होतं, जंतू सहजासहजी आतमध्ये येत नाहीत. हा थर कशाचा असतो? प्रोटीनने बनलेला असतो. त्वचेवर येणारा तेलकट पदार्थ ज्याला आपण सीबम म्हणतो, तो त्वचेमध्ये असलेल्या तेलाच्या ग्रंथींद्वारे तयार केला जातो आणि या तेलाच्या ग्रंथींमुळे, सीबममुळे आपली त्वचा मुलायम राहते. हे थर आपल्या त्वचेच्या खाली आहेत, त्यामुळे आपली त्वचा छान आता दिसते. दुसरा जो थर असतो त्याला काय म्हणतात? तर डर्मिस म्हणतात. या डर्मिस मध्ये काय असतं, तर घामाच्या ग्रंथी असतात, तेलाच्या ग्रंथी असतात. आपली जी केस वरती दिसत आहेत त्याची मुळं खाली या डर्मिस मध्ये अडकलेली असतात. काही रक्तवाहिन्या असतात, चेतातंतू असतात, हे सगळं डर्मिस या भागामध्ये असतं. तर ही आहे त्वचेची रचना आपली. सर्वात खाली फॅट्स असतात, फॅट्सच्या वरती डर्मिस आणि सर्वात वरचा भाग जो असतो तो एपिडर्मिस. ही जी छिद्र आहेत त्याला आपण पोर्स असं म्हणतो. ओके. ही आहे आपल्या त्वचेची रचना. त्वचेमध्ये आणखी काय असतं? मेलॅनिन असतं. आणि हे मेलॅनिन काय काम करतं? तर आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम हे मेलॅनिन करत असतं. जेव्हा त्वचेमध्ये या पेशींचं प्रमाण जास्त असतं, मेलॅनिन जास्त असतं, तेव्हा आपल्या त्वचेचा रंग थोडासा गडद असतो. उन्हात गेल्यानंतर ह्या पेशी जरा जास्त प्रमाणात कार्यरत होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्वचेला थोडासा काळसरपणा आल्यासारखा
जाणवतो. बघितलं असेल तुम्ही, उन्हात गेल्यानंतर थोडीशी काळपट होते आपली त्वचा, का तर हे मेलॅनिन थोडस जास्त प्रमाणात आपलं कार्य करत असतं. ठीक आहे. आणखी काय असतं आपल्या त्वचेमध्ये? त्वचेच्या खाली इलास्टिक आणि कोलॅजन नावाचे तंतू असतात, ज्यामुळे आपली त्वचा कडक, म्हणजे आपण जे म्हणतो ना कडक त्वचा म्हणजे एकदम टाईट त्वचा. बऱ्याच जणांना सुरकुत्या असतात. जेव्हा इलास्टिक आणि कोलॅजन व्यवस्थित प्रमाणात असतं तेव्हा आपली त्वचा ही टाईट असते, छान असते. ओके. आणि जेव्हा हे तंतू नाजूक होतात तेव्हा सुरकुत्या यायला लागतात. आपल्या चेहऱ्यावरती म्हणा किंवा हातावर पायावर त्या सुरकुत्या जाणवतात. वयोमानानं ते होत राहतं. कोलॅजन कमी झालं की वयोमानाने आपली त्वचा सैल व्हायला लागते, ढिली व्हायला लागते. आता तळहातावरची, तळपायावरची त्वचा आपल्या शरीरावरच्या त्वचेपेक्षा वेगळी असते, थोडीशी जाड असते. त्यामुळे काय होतं, आपण हातांनी कुठलंही काम करू शकतो किंवा पायांनी आपण चालतो. कितीही चाललं तरी पायाला किंवा हाताच्या तळव्यांना आपल्याला तेवढा त्रास होत नाही जेवढा आपल्या बाकीच्या ठिकाणी काही इजा झाल्यावर होत असतो. ठीक आहे. मग त्वचेच्या प्रत्येक भागाची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्वचेच्या कुठल्याही भागाचं काम बदललं किंवा बिघडलं तर त्वचेचे आजार सुरू होणार हे नक्की. ओके. तर तिची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कशी घ्यायची काळजी आपण पुढे बघूयात. त्वचेची काळजी कशी घ्यायची ते. आधी आपण त्वचेचे प्रकार जाणून घेऊयात. आता तुम्हाला तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे ते यातनं ठरवायचं आहे. साधारणपणे 5 प्रकार असतात त्वचेचे. ओके. तर हे 5 प्रकार थोडेस समजून सांगण्यासाठी मी काही वैशिष्ट्य आहेत त्याची, त्याच्या आधारावरती हे 5 प्रकार मी थोडेसे सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ओके. तर 5 प्रकार कोणते? पहिला प्रकार सामान्य त्वचा, नॉर्मल स्किन. दुसरा जो आहे ती आहे कोरडी त्वचा, ड्राय स्किन, तेलकट त्वचा, ऑइली स्किन, मिश्रित दोन्हीचं मिश्रण म्हणजे कॉम्बिनेशन स्किन, आणि संवेदनशील त्वचा म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन. कालांतराने हा प्रकार बदलू शकतो. वृद्धत्वामुळे, कोलॅजन नष्ट झाल्यामुळे हा त्वचेच्या प्रकारामध्ये बदल होऊ शकतो. कायम आपली एकच प्रकारची त्वचा राहत नाही, किंवा पर्यावरणामध्ये जे काही बदल घडत आहेत, वातावरणातले जे बदल आहेत त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार बदलू शकतो. हार्मोनल इम्बॅलन्स झाला तरीही त्वचेचा प्रकार बदलू शकतो. असं नाही कायम माझी त्वचा एकाच प्रकारची राहू शकेल. आता तुमच्या त्वचा कोणत्या प्रकारची आहे ते तुम्ही आता ठरवू शकता. याच्या आधारे आपण ठरवूयात. सामान्य त्वचा कशी असते? ती जास्त कोरडी पण नसते किंवा जास्त तेलकट पण नसते किंवा संवेदनशील पण नसते, म्हणजे ड्राय पण नसते, ऑइली पण नसते किंवा सेन्सिटिव्ह पण नसते. आणि त्या त्वचेवरती क्वचितच आपल्याला असे छिद्र दिसतात किंवा खड्डे दिसतात. चेहरा छान चमकत असतो, त्याला सामान्य त्वचा असं म्हणायचं. ओके. त्याचा पृष्ठभाग छान मऊ गुळगुळीत असतो, तजेलदार असतो. त्वचेत जे आर्द्रतेचा समतोल असतो या सामान्य त्वचेमध्ये अचूक प्रमाणात असतो. त्यामुळेच ही त्वचा जास्त आर्द्र म्हणजे मॉइश्चर ने भरलेली किंवा जास्त शुष्क म्हणजे ड्राय पण नसते, बॅलन्स असते. छान सुंदर मऊ गुळगुळीत चकचकीत त्वचा म्हणजे सामान्य त्वचा. आहे का कोणाची? असेल तर सांगा मला, हात वरती करून सांगितलं तरी चालेल. ओके. दुसरा जो प्रकार आहे तो कोणता? कोरडी त्वचा, ड्राय स्किन. शक्यतो हिवाळा वगैरे आला तर वातावरणात बदल झाला की अशा प्रकारची त्वचा बऱ्याच जणांची जाणवते. काय होतं तर ह्या त्वचेमध्ये छिद्र दिसत नाहीत, पण त्वचेचा जो थर आहे त्याच्यावरचा कोरडेपणा आपल्याला डोळ्यानं दिसतो. ही त्वचा कमी लवचिक असते आणि पूर्ण शुष्क एकदम कोरडी आपल्याला हाताला पण जाणवते आणि डोळ्याला पण दिसते. पूर्णतः सुकलेली असते. याचा थर एकदम पातळ असतो. ते आपण थोडस हाताने खरडलं तरी पण तो थर निघून जातो. तुम्ही बघत असाल. आपल्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ आहे, म्हणजे डॅन्ड्रफ म्हणजे काय? आपली जी त्वचा आहे ती ड्राय त्वचा झालेली, त्याचे खवले पडतात बऱ्याच वेळा, त्याला म्हणायचं ड्राय स्किन. ह्याच्यामध्ये
जे मॉइश्चर कायम ठेवणाऱ्या ग्रंथी असतात, या ग्रंथी त्यांचं कार्य व्यवस्थित घडत नाही आणि त्यामुळेच ही त्वचा कोरडी त्वचा असते, मॉइश्चर त्याच्यामध्ये टिकून राहत नाही. तिसऱ्या प्रकारची जी त्वचा आहे ती आहे तेलकट, ऑइली स्किन. मोठे मोठे छिद्र बघत असाल तुम्ही, ज्यांची ऑइली स्किन आहे खूप पोर्स दिसतात, गालाच्या भागाला दिसतात किंवा हनुवटीवरती दिसतात किंवा कपाळावरती मोठे मोठे छिद्र असतात. जाड असते ही स्किन, जाणवते आपल्याला, हात लावल्यानंतर ती कधीच मऊ जाणवत नाही, जाड त्वचा असते. आणि ह्या त्वचेवरती मुरुमांचे डाग, ब्लॅक हेड्स नक्की असतातच. त्यातल्या सर्व तेल ग्रंथी असतात त्या सक्रिय असतात, त्यामुळेच ही त्वचा जास्त तेलकट जाणवते, ऑइली जाणवते. त्यामुळे काय होतं, वातावरणातली धूळ माती जास्त प्रमाणात या त्वचेवर चिकटते आणि त्याचा परिणाम काय होतो, तर ही त्वचा काळसर होते, पांढरट किंवा डाग पडलेली असते, त्याच्यावरती पुटकुळ्या म्हणजे ऍक्ने म्हणू आपण त्याला, त्या येतात. त्वचा साफ स्वच्छ राहू शकत नाही आणि अशा त्वचेला वारंवार स्वच्छ ठेवण्याची खूप आवश्यकता आहे. हे जर त्रास तुम्हाला कमी करायचे असतील, त्वचेवरती डाग पडणं, काळसरपणा येणं किंवा ऍक्ने होणं, ते होऊ शकतं आणि त्याच्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ओके, चौथ्या प्रकारची जी त्वचा असते ती नावाप्रमाणेच मिश्र त्वचा, कॉम्बिनेशन स्किन. नावाप्रमाणेच आहे, त्याच्यामध्ये तेलकटपणा पण असतो आणि कोरडेपणा पण असतो, दोन्ही प्रकार दिसून येतात. ओके, चेहरा आणि त्या जवळील जो भाग आहे तो तेलकट दिसतो आणि शरीरावरचा इतर भाग जो आहे तो कोरडा असतो. ओके, साधारणतः म्हणजे चेहऱ्यावरती कुठे, कपाळ, नाक आणि हनुवटी, हा जो टी झोन म्हणतो आपण, कपाळ, नाक आणि हनुवटी, हा जो टी झोन आहे हा चमकदार दिसतो, म्हणजे तो ऑइली असतो. आणि गाल आणि त्या जवळचा भाग तो असतो तो कोरड्या स्वरूपाचा असतो. ओके, तर या प्रकारची ती कॉम्बिनेशन स्किन असते. या प्रकारची, हा जो भाग आहे कपाळ, नाक आणि हनुवटी, या प्रकारचा टी झोन हा ऑइली आणि हा बाकीचा सगळा भाग ड्राय स्किन असतो. ओके, ऑइली स्किन अशा प्रकारची दिसते, थोडीशी लालसर झालेली. ड्राय स्किन शुष्क आपल्याला जाणवते आणि नॉर्मल स्किन बघाल तुम्ही तर छान मऊ तजेलदार दिसते. याच्यावरून आपण आपल्या त्वचेचा प्रकार समजू शकतो. पाचव्या प्रकारची जी त्वचा असते ती असते संवेदनशील त्वचा, सेन्सिटिव्ह स्किन. जाणवते आताच्या काळामध्ये ह्या वातावरणामुळे बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह झालेली आहे. खूप जास्त प्रोडक्ट्स यूज केले, बाहेरचे कॉस्मेटिक्स यूज केले की त्वचा सेन्सिटिव्ह होते, त्याच्यावरती लालसरपणा असतो, जास्त कोरडेपणा असतो. त्यामुळे आपल्याला लगेच कळते की ही जी स्किन आहे ती सेन्सिटिव्ह स्किन आहे, आपल्याला ती असामान्य दिसते, लगेच आपण ओळखू शकतो. ओके, या त्वचेवरती बदलत्या वातावरणाचा लगेचच प्रभाव दिसून येतो आपल्याला. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साबण जरी वापरले किंवा फेस वॉश आपण वापरले, ब्लिचिंग, वॅक्सिंग, मेन्स मध्ये, पुरुषांमध्ये डाळीचा साबण जरी वेगळा वापरला किंवा त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स असतील तर याच्यामुळे या त्वचेला खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जे प्रोडक्ट्स आपण निवडतोय ते निवडताना पण काळजी घेणं गरजेचं आहे. रासायनिक पद्धतीने बनवलेले असल्यामुळे हा त्रास होऊ शकतो, आपली त्वचा खराब होऊ शकते सेन्सिटिव्ह असल्यामुळे. तर हे प्रोडक्ट्स आपण जेव्हा निवडतोय तेव्हा काळजीपूर्वक निवडायचे आहेत. अशा प्रकारची असते सेन्सिटिव्ह स्किन. डायरेक्ट पॅच दिसतात, लाल लाल कलरचे चट्टे दिसतात चेहऱ्यावरती. ओके, तर ही आहे सेन्सिटिव्ह स्किन. हे झाले 5 प्रकारच्या स्किन आपण बघितल्या. ओके, आता तुम्ही ठरवायचे तुमची कोणत्या प्रकारची आहे. ठरलंय सगळ्यांचं कोणत्या प्रकारची स्किन आहे ते. आपल्याला आपली त्वचा आता आपण ओळखू शकतो कोणत्या प्रकारची आहे ते. आता या त्वचेची काळजी कशी घ्यायची, काही महत्वाचे फॅक्टर्स आहेत ज्याने आपली त्वचा छान राहू शकते. त्यातला सर्वात महत्वाचा पहिला फॅक्टर जो असणार आहे ते असणार आहे झोप.
झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. हे सर्वांना माहिती झालंय आता. साधना वर्गात आपण ते शिकलोय, माहिती झालंय की झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती होतो. त्याच्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते, कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो, पोट साफ होत नाही, आणि पोट साफ झालं नाही की चेहऱ्यावरती ते लगेच दिसून येतं. त्वचेच्या तक्रारी लगेच सुरू होतात, चेहऱ्यावरती ऍक्ने येणं लगेच सुरू होतं. तुम्ही बघितलं असेल, ज्यांना हा त्रास आहे त्यांना माहिती असेल काय होतं ते, तेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा. ओके. दुसरा नियम, पाणी पिण्याचे नियम. पाणी पिण्याचे नियम सर्वांना माहिती आहेत. दिवसभरात प्रत्येक 1 तासानंतर अर्धा ते 1 ग्लास पाणी घेणं कंपल्सरी घेणं खूप महत्वाचं आहे. आजच्या आपण एवढं जीवनशैली व्यस्त करून घेतली आहे ना, की पाणी पिण्याचं सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. मग आपल्याकडे एक डिव्हाइस दिलेलं आहे, त्याचं नाव आहे मोबाईल. त्याच्यामध्ये अलार्म लावायचे, प्रत्येक 1 तासाचा अलार्म लावा आणि त्या वेळेत पाणी नक्की घ्या, अर्धा ते 1 ग्लास पाणी. बॉडी हायड्रेट असणं खूप गरजेचं आहे. घाईघाईत पाणी गिळायचं नाही, शांत बसायचं एका ठिकाणी आणि मग तो पाण्याचा 1 ग्लास आपल्याला संपवायचा आहे. घोट घोट करत पाणी घेत चला. एकदम पाणी प्यायला सांगितलंय म्हणजे घाईघाईत ग्लास उचलायचा आणि डायरेक्ट तोंडाला लावायचा आणि घटघट पाणी प्यायचं असं नाही. पाण्याचे पण नियम आहेत, नियम सगळ्यांना माहिती आहेत, आपण वाचलेत, फॉलो पण करतोय. बरेच साधक फॉलो करतायत. जे करत नाहीयेत एकदा पुन्हा वाचा. पाणी पिण्याचे नियम आपल्या ग्रुपवरती शेअर केलेले आहेत, छान पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. एकदा तो मेसेज व्यवस्थित वाचून घ्या. ओके. तर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी आपलं गेलं पाहिजे शरीरामध्ये. मग एक बॉटल भरून ठेवा, 1 लिटरची बॉटल सोबत ठेवा. दिवसभरात आपण ती किती वेळा संपवतोय याच्याकडे लक्ष द्या. पोट साफ होणं ह्या पाण्याशी रिलेटेड आहे. पाणी पिलं तर पोट व्यवस्थित साफ होईल, आणि पोट व्यवस्थित साफ झालं तर आपली त्वचा छान राहील, व्यवस्थित राहील. ओके. हे काही बेनिफिट्स आहेत, आपण पाणी पिल्यानंतर काय आपल्या शरीराला फायदे होऊ शकतात ते काही बेनिफिट्स आहेत, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके. नेक्स्ट, तिसरा जो फॅक्टर असणार आहे त्या चुकीच्या खाण्याच्या सवयी. कालच आपण बघितलं, चुकीच्या खाण्याच्या सवयी असल्यामुळे काय होतं, बॉडी पूर्ण आपली टॉक्झिन्सने भरून जाते, विषद्रव्य तयार होतात. चटकदार, चमचमीत, तेलकट, तिखट हे सगळं खाल्लं की त्याचा परिणाम कुठं होतो, पोटावरती. आणि पोटावरती झालेला परिणाम चेहऱ्यावरती लगेच दिसून येतो. त्वचा तेलकट दिसायला लागते, त्वचेवरती मुरूम येतात म्हणजे ऍक्ने येतात. आणि शिवाय अशा खाण्यामुळे काय होतं, पोट साफ होत नाही. पोट साफ झालं नाही की ते सगळं चेहऱ्यावरती येतच. म्हणून चमकदार त्वचा ज्यांना पाहिजे, जास्त फायबरयुक्त आहार घ्या. आणि त्यासाठीच आपण सांगतो, प्रत्येक आहारामध्ये आपलं सॅलड असणं खूप गरजेचं आहे. 1 वाटी भरून, मोठी वाटी भरून सॅलड आपल्याला खायचं आहे. दुपारच्या पण जेवणामध्ये, रात्रीच्या पण जेवणामध्ये त्याचा समावेश करा. फायबर्स खूप गरजेचे आहेत शरीराला. ठीक आहे. चुकीच्या खाण्याच्या पद्धती आपल्याला बदलायच्या आहेत, तरच त्वचा चांगली होणार आहे. चौथा फॅक्टर जो असणार आहे ते आहे न्यूट्रिशनची कमतरता, लॅक ऑफ न्यूट्रिशन. तुम्ही किती खाताय त्यापेक्षा काय महत्वाचं आहे, तुम्ही काय खाताय. पहिला नियम तर असा आहे, भूक लागली तरच खा. आपल्याला जेवढं पोटाला पाहिजे तेवढंच खा. जसं मी सांगितलं, किती खाताय तुम्ही त्यापेक्षा काय खाताय याला जास्त महत्व आहे. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व ज्यातनं मिळतंय असं जेवण, चौरस आहार घेणं गरजेचं आहे. ओके. तर चौरस आहार म्हणजे काय, तर भाजी, पोळी, भात, कोशिंबीर, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, आपली पालेभाज्या, फळं, हे सगळं आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तर आपली पचनक्रिया व्यवस्थित राहणार आहे. कडधान्यही असले पाहिजेत, म्हणजे प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, आयर्न, फायबर्स, हे सगळं सगळं आपल्याला शरीराला गरजेचं आहे. चांगले फॅट्स पण आपल्या शरीराला गरजेचे आहेत.
आणि आपण काय म्हणतो की नाही फक्त प्रोटीन घ्यायचंय मला, फक्त प्रोटीन घेतलं की शरीर चांगलं राहतं, असं नाहीये. चौरस आहार घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्या पालेभाज्या, कडधान्य, फळभाज्या, फळे सगळं असणं गरजेचं आहे. तरच न्यूट्रिशन व्यवस्थित आपल्याला मिळणार आहे. आणि न्यूट्रिशन आपण व्यवस्थित घेतलं तर त्वचा पण चांगली राहणार आहे. ठीक आहे. पाचवा महत्वाचा फॅक्टर, स्ट्रेस. आपण स्वतःच आपली लाईफ एवढी स्ट्रेसफुल करून ठेवली ना, की त्याच्यामुळे हा सततचा जो ताण आहे त्याच्यामुळे त्वचा आपली निकृष्ट होते किंवा सुकून जाते. तर आता हे ताणतणाव, प्रत्येक समस्या हे त्याचा प्रश्न हा जो असतो ते आपलं उत्तर सोबत घेऊन आलेला असतो. ते आपल्याला सापडायचं असतं. टेन्शन घेऊन काही होत नाही. टेन्शन घेतलं की त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या त्वचेवरती होतो. त्यासाठी जास्त ताण न घेता आपल्याला आपल्या आयुष्याची घडी स्वतःलाच बसवायची आहे. सगळं मॅनेज आपल्यालाच करायचंय. छान आनंदी राहून तुम्ही हे करू शकता. खूप ताणतणाव घेतला तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती होणार आहे. थोडस रिलॅक्स व्हा, ताण कमी करा. प्रश्न आले की उत्तर पण आपल्याला मिळतात. थोडस बसून विचार करा. छान आनंदी जीवन जगलं तर त्वचा पण छान राहणार आहे आपली. ताणतणाव कमी करायचा आहे. सहावा जो फॅक्टर असणार आहे, चेहरा आपण स्वच्छ करतो. सगळे म्हणतात हो मी चेहरा स्वच्छ करते, पण बरेच जण चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्वचेचे विकार होतात. त्वचा चांगली ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणं तर गरजेचं आहे. तिला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. दिवसभरातून आपण बाहेरून घरी आलो, महिला आपल्या मेकअप करून जातात. आलं की साबणानं पहिले चेहरा धुतात किंवा म्हणजे फेस वॉश किंवा साबण म्हणा, त्यानं डायरेक्ट चेहरा धुवून घेतात. पण तसं न करता आधी त्याला व्यवस्थित तो मेकअप काढून घ्या. मेकअप काढा आणि मग त्याला फेस वॉशने धुवा. डायरेक्ट फेस वॉशने धुवाल तर चेहऱ्यावरची धूळ निघत नाही. ओके. आणि त्याचा जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होऊ शकतो. ते कॉस्मेटिक्स आपल्या चेहऱ्यावरती तसेच राहतात. आधी त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि मग फेस वॉशने किंवा साबणाने तुमचा चेहरा धुवून घ्या. आपल्याला त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं आपण वापरू शकतो. उत्पादनं निवडत असताना योग्य काळजी घ्या. व्यवस्थित बघून उत्पादनं निवडा. केमिकल युक्त उत्पादनं आपण वापरण्याचं थोडंसं टाळायचंय. ओके. सर्वात महत्वाचा फॅक्टर, सातवा फॅक्टर, व्यायाम. नियमित योग अभ्यास. जे जे नियमित करताय त्यांना जाणवत असेल चेहरा छान तजेलदार झालाय. कॉम्प्लिमेंट पण मिळाल्या असतील. मिळाल्यात ना. बऱ्याच जणांनी आपल्या जेव्हा फीडबॅक देतात किंवा आपले अनुभव सांगतात ते सांगतात की मला आता कॉम्प्लिमेंट्स मिळायला लागलेल्या आहेत. माझी मैत्रीण म्हटली कुठे जाते, कुठल्या पार्लरला गेली होती किंवा काय, नातेवाईक विचारतात काय करते असं, म्हणजे चेहरा एवढा तजेलदार झालाय. तर तो सगळा परिणाम कशाचा आहे? नियमित योग अभ्यासाचा. याच्यामुळे काय होतं, डोकं आणि आपला चेहरा याच्यामध्ये रक्तसंचार व्यवस्थित होतो जेव्हा आपण योग अभ्यास करत असतो. आणि त्यामुळे हा चेहऱ्यावरती तजेलदारपणा येतो. आपण बरीच आसनं घेतो, जी बघा, भुजंगासन घेतो, मत्स्यासन आपण घेतो, हलासन सर्वांगासन आपण घेत नाही, कारण फॅटलासचा वर्ग आहे सर्वांना, ते करायला या वर्गात जमत नाही. तुम्हाला जमत असेल तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. त्रिकोणासन, शशांकासन या आसनांमुळे काय होतं, आपण रक्तपुरवठा चेहऱ्याकडे घेतो, डोक्याकडे घेतला जातो आणि त्याच्यामुळे चेहरा तजेलदार होतो. आपल्या या आसनांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, प्राणवायूचा संचार वाढतो आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती तजेलदारपणा येतो. तर ही आसनं नक्की करा. हलासन सर्वांगासन करायला जमत असेल घरी प्रॅक्टिस करू शकता. वर्गात आपण ते घेऊ शकणार नाहीत, कारण वर्गामध्ये सगळ्या एज ग्रुपचे साधक असतात, त्यामुळे आपण ते वर्गामध्ये नाही घेत. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता किंवा आपण जे सध्या जे आसनं करतोय त्याने तुम्हाला चांगला फरक जाणवेल. तुम्ही नियमित केलेत तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. ओके. ज्या स्त्रियांची त्वचा तेलकट आहे त्यांनी काय करायचंय, आपल्या शीतली आणि शीतकारी हे प्राणायामाचा सराव आपल्याला घरी करायचा आहे. सर्दी असेल त्या काळात
करायचं नाही. थंडीमध्ये ही प्राणायाम करायची नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही शीतली शीतकारी हे प्राणायाम करू शकता, ज्यानं तुमची त्वचा तजेलदार होईल, टिकून राहील, छान होईल. पचनक्रिया सुधारण्यासाठी कोणती आसनं करायची, तर पवनमुक्तासन, वज्रासन, धनुरासन आणि नाडी शोधन प्राणायाम, कपालभाती प्राणायाम तुम्ही करू शकता. पचनक्रिया तुमची चांगली व्हावी, सुधारण्यासाठी ही आसनं तुम्ही करू शकता. दररोज चेहऱ्याचे योग व्यायाम करणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी आता प्रॅक्टिकल सेशन जेव्हा होतील तेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता, शिकून घेऊ शकता. ते व्यायाम तुम्ही घरी पण करू शकता. ओके. तणाव कमी करण्यासाठी जबड्याला मालिश करा, चेहऱ्याला मालिश करा. आठवड्यातून 1 वेळा मसाज तुम्ही करू शकता चेहऱ्याला. हे पण तुम्ही शिकणार आहात, काळजी करू नका. हे मला माहितीच नाही, तुम्ही करायला सांगताय पण माहिती नाही असं नाही. तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. प्रॅक्टिकल सेशन्स आपले होणार आहेत, त्यावेळी तुम्ही हे सगळं शिकणार आहात. ओके. तर चेहऱ्याचा योग कसा करायचा हे सगळं तुम्हाला मिळणार आहे नंतर. आणि सर्वात महत्वाचे जे सूर्यनमस्कार आपण करतो त्याने तर त्वचा खूप सुंदर होते. नैसर्गिकरित्या आपला प्राणवायू शरीरामध्ये मुक्त संचार करतो आणि त्याच्यामुळे आपली त्वचा छान निरोगी होण्यासाठी मदत होते. शरीरातले जे आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो, डेली मी क्लासमध्ये सांगते तुम्हाला की घाम येऊ द्या. सूर्यनमस्कार करत असताना जेवढा घाम येईल तेवढ्या घामावाटे शरीरातले विषारी द्रव्य, टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात आणि हे टॉक्झिन्स बाहेर पडले की त्वचावर कांती येते, त्वचा छान सुंदर होते. सामान्य त्वचा जी तुकतुकीत त्वचा, मऊ त्वचा आपण म्हणतो, ती त्वचा तुम्हाला हातांना पण जाणवते, डोळ्यांना पण जाणवते. म्हणून घाम आलाच पाहिजे. निकेताताई, येऊ शकतो घाम, तुम्ही फॅन चालू ठेवलात तर घाम नाही येणार. ओके. 8वा फॅक्टर, अस्वच्छ हात. काही खाल्लं की आपण काय म्हणतो, नाही माझ्या हाताला काही झालंच नाही. थोडं काही सुका खाऊ जरी खाल्ला तरी पण हात धुवूनच तो चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे. आपण हात न धुता चेहऱ्याला लावले की त्वचेचे विकार सुरू होणार. चेहऱ्यावरती डार्क स्पॉट येणार किंवा पुरळ येणार किंवा त्याला आपण ऍक्ने म्हणतो, हे होणारच. त्यासाठी प्रत्येक वेळी हात स्वच्छ करूनच चेहऱ्याला लावायचा आहे. काहीही खा, कुठलीही वस्तू उचला, पण हात स्वच्छ धुवूनच तो चेहऱ्याला लावायचा. ओके. 9वा फॅक्टर असतो तो प्रदूषण. सध्या खूप जास्त प्रदूषण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या त्वचेची हानी होतच आहे. धूळ, माती, ऊन चेहऱ्यावरती परिणाम करतं. त्यासाठी बाहेर पडताना शक्यतो स्कार्फ घेऊन बाहेर पडा, स्कार्फ बांधून बाहेर पडा. सकाळच्या वेळेत गरज नाही, जेव्हा कोवळं ऊन तुम्ही घेताय त्या वेळेत गरज नाही. पण दुपारच्या वेळेत जेव्हा तुम्ही बाहेर पडताय, उन्हाचं प्रमाण जास्त आहे, त्यावेळी धुळीपासून संरक्षण होण्यासाठी, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी स्कार्फ बांधूनच बाहेर पडा. ओके. म्हणून मग या गोष्टीमुळे काय होईल, प्रदूषणापासून पण आपलं थोडस संरक्षण होईल. अजून काय करू शकतो आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असताना? ज्युसेस काल आपण बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस. सर्वात महत्वाचे डिटॉक्स ज्युसेस. ऍशगार्ड ज्यूस, कोहळ्याचा ज्यूस खूप छान काम करतो. चेहरा सुंदर तजेलदार होण्यासाठी कोहळ्याचा ज्यूस ट्राय करून बघा. 1 महिनाभर, फक्त 1 महिनाभर करून बघा. पहिल्या 8 दिवसातच तुम्हाला जाणवेल चेहऱ्यावरचे काळे डाग पूर्णपणे निघून जातात. चेहऱ्यावरती जे वांगाचे डाग म्हणतो आपण, पूर्णपणे निघून जातात. कोहळ्याचा ज्यूस ट्राय करा. कोहळा, त्यानंतर ग्रीन ज्यूस, नारळ पाणी पण तेवढंच आपल्या त्वचेवरती काम करतं छान. डिटॉक्स टी घेत चला, जेणेकरून बॉडी आपली डिटॉक्स होईल, मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित होईल. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस, एबीसी ज्यूस जसा मी सांगितला. व्हिटॅमिन सी असणारे फळं, ऑरेंज म्हणजे मोसंबी, संत्री, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे, ते फळं जास्तीत जास्त घेतलेत तर त्वचा छान हेल्दी होते, छान तुकतुकीत होते.
त्याचबरोबर आणखी एक ज्यूस तुम्ही या त्वचेचे विकार कमी करण्यासाठी ऍड करू शकता. क्लीन कॅरेट ज्यूस म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये काय, 2 गाजर, 2 संत्री, ओके, 2 कॅरेट, 2 ऑरेंज, थोडस अद्रक, 1 इंचभर अद्रक घेऊ शकता, आणि पपई, पपईच्या फोडी करून 2 ते 3 कप पपईच्या फोडी करून तुम्ही हा ज्यूस बनवू शकता. हा ज्यूस तुम्ही जर घेतलात तर त्वचा तुमची खूप सुंदर व्हायला मदत होईल. करून बघा, प्रयोग करून बघा, केल्याशिवाय समजणार नाही. आता बऱ्याच महिलांना कॉस्मेटिक यूज करण्याची सवय आहे. त्याचा खूप जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावरती, स्किन वरती होत राहतो. दररोज जो मेकअप वापरला जातो तो आरोग्याच्या दृष्टीनं खूप धोकादायक आहे. मेकअप साठी जे आपण सौंदर्य प्रसाधने वापरतो ती त्याचं प्रमाण कमी जेवढं करता येईल तेवढं कमी करा. रोज वापरण्याची आवश्यकता नाही. जेव्हा गरज असेल त्याच वेळी त्याचा उपयोग करा. जास्त काळ, दीर्घकाळ टिकण्यासाठी केमिकल्स वापरले जातात या प्रोडक्ट्स मध्ये, आणि ह्या केमिकल्समुळे आपल्या त्वचेवरती भयंकर परिणाम होतो. जेवढं शक्य आहे तेवढं नैसर्गिक आपल्या इन्ग्रेडियंट्सचा वापर करण्याचा प्रयत्न करा. नैसर्गिक वस्तू वापरा जेणेकरून तुमच्या त्वचेला त्रास होणार नाही. आपण पैसे देऊन हे प्रोडक्ट्स विकत आणतो आणि पैसे देऊन आपली त्वचा खराब करून घेतो. आपल्या किचन मध्ये अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्यानं आपली त्वचा चांगली होऊ शकते. मेन म्हणजे आपलं किचन. किचन मधल्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित ज्या गरजेच्या आहेत त्या खाल्ल्यात, यूज केल्यात, तर तुम्हाला बाहेरच्या कॉस्मेटिकची गरज पडणार नाही. स्वतः खर्च करून त्वचा खराब करून घ्यायची नाहीये आपल्याला. ओके, तर मग काय करू शकता, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन वापरू शकता. ते नाही वापरायची तर मग काय करू शकता, आयुर्वेदिक मसाज करा. फेशियल असतात, आयुर्वेदिक तेलानं ते केले जातात. करून बघा. महिन्यातून एकदा करा, 2 महिन्यातून एकदा करा. किंवा विटॅमिन ई तेलयुक्त तुम्ही प्रसाधनं घेऊ शकता. चेहऱ्यावरती मॉइश्चर ठेवण्यासाठी दिवसभरात पाणी पिणं गरजेचं आहे. 3 ते 4 लिटर पाणी. ओके, दिवसातून 2 ते 3 वेळा डोळ्यांवरती पाणी शिंपडत चला. डोळे पण आपले व्यवस्थित राहतात त्यानं. ओके, आणि अभ्यंग तेल मिळतं आयुर्वेदिक सेंटर मध्ये, तुम्हाला मिळतील. तुमच्या इथे असेल तर तिथे तुम्हाला अभ्यंग तेल मिळेल. या अभ्यंग तेलानं कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी पूर्ण शरीराची मालिश किंवा मसाज करा आणि मग आंघोळ करा. आठवड्यातून एकदा करून बघा. आठवड्यातून नसेल जमत 15 दिवसातून एकदा करा, पण करून बघा. यानं काय होईल, सगळे विषद्रव्य निघून जातात. अभ्यंग स्नान म्हणतो आपण त्याला. खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये याचं खूप जास्त महत्व आहे. करून बघा. घरी करू शकतो आपण, बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ते तेल आपल्याला मिळून जातं. आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं तुम्ही ते घेऊ शकता. अभ्यंग तेल घरी वापरू शकता. आणि नसेलच अभ्यंग तेल, काही हरकत नाही, तिळाचं तेल वापरू शकता किंवा आपलं कोकोनट ऑइल, नारळाचं तेल तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर नैसर्गिक मॉइश्चरायझर्स कोणते आहेत, पाणी तर पिलंच पाहिजे, ते तर गरजेचंच आहे. मग आणखी काही मॉइश्चरायझर्स आहेत जे आपल्याला निसर्गानंच दिलेले आहेत. ते कुठलं, नारळाचं तेल. ओके, नारळाचं घेऊन आपण नारळाच्या तेलानं आपण मसाज करू शकतो. त्याच्यामुळे बॅक्टेरियाचे वाढ होत नाही. त्याचा गुणधर्म खूप चांगला आहे. शरीरावरती मॉइश्चर टिकून ठेवण्यासाठी नारळाचं तेल खूप चांगलं काम करतं. जोजोबा ऑइल म्हणतो आपण, ते पण शरीरामध्ये लवकर ऍब्झॉर्ब होतं. ते पण वापरू शकता. किंवा शिया बटर वापरू शकता. अर्गन ऑइल मिळतं, ते वापरू शकता. ऑलिव्ह ऑइल मिळतं, ते वापरू शकता. आणि सर्वात छान तेल, बदामाचं तेल. बदामाच्या तेलाचं मी स्वतः वापर करते. बदामाच्या तेलामुळे कशाचीच गरज पडत नाही. माझी त्वचा अगोदर एवढी ड्राय होती की मला घरचे सगळे चिडवायचे की आता थंडी सुरू झाली की आता 1 लिटरचं मॉइश्चरायझर तुला घेऊन यावं लागेल.
एवढं मला एवढी माझी त्वचा ड्राय होती, पण आता मी या बदामाच्या तेलाचा वापर करते. मला काहीच जाणवत नाही, माझी त्वचा एकदम छान झालेली आहे. केमिकल युक्त नाही. तुम्ही जाऊ शकता निकिता ताई, असं काही नाही. निगेटिव्ह विचार करू नका, मिळतात. नैसर्गिक पण मिळतात, आपल्याला शोधावं लागतं. आपण शोधलं तर मिळतं. ओके, नैसर्गिक घाण्याचं तेल आपल्याला मिळतं, फक्त शोधावं लागेल. तुमच्या ठिकाणी कुठे मिळतंय, एकदा शोध घ्या, मिळतं. घाणे असतात, लाकडी घाणे असतात, तिथून तुम्ही घेऊ शकता. ते समोर बनवून देतात तेल. म्हणजे पुण्यात तरी आहेत तसे ठिकाणं की जिथे ते समोर बनवून देतात तेल. असं काही नाहीये की मिळतच नाही. ते आपल्याला कुठून घ्यायचंय ते आपण ठरवायचं. योग्य ठिकाणी जाऊन आपल्याला ते घेणं गरजेचं आहे. ओके, मिळतात. किंवा मग घरी पण करू शकता तुम्ही. बदाम उघळू शकता, बदाम उघळून त्याचं तेल तुम्ही काढू शकता. अवघड असं काही नाहीये. करायचंच ठरवलं तर आपण करू शकतो. ओके. आणि सर्वात महत्वाचं काय आहे त्वचा चांगली राहण्यासाठी, हसतमुख राहणं. प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह विचार सोडून द्यायचा आहे. सकारात्मकता ठेवणं खूप गरजेचं आहे. जेवढं जास्त हसत राहाल तेवढा चेहरा उजळेल. जेवढं टेन्शन घेऊन राहाल तेवढा चेहरा आपला कोमजलेला दिसतो. सकारात्मक आपला दृष्टिकोन असला पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना आपण सकारात्मकतेनं पाहिलं पाहिजे. हे मला जमत नाही असा विचार कधीच नको यायला आपल्या मनामध्ये. आपला स्वतःचा जो दृष्टिकोन आहे तो चेहऱ्यावरती दिसून येतो. सगळा चेहरा आपला रिफ्लेक्ट करत असतो. आपण काय विचार करतो हे आपला चेहरा रिफ्लेक्ट करत असतो. त्यासाठी नेहमी हसतमुख राहा, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये ठेवा आणि नियमित योगाभ्यास करा. नियमित योगाभ्यास असेल तर तुमचा हा सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते किंवा आपण त्या दृष्टीनं वाटचाल करतो. त्यासाठी योगाभ्यास नियमित करणं, कन्सिस्टंटली करणं, सातत्यानं करणं गरजेचं आहे. आणि तो केल्यामुळे चेहऱ्यावरती छान आपला ग्लो तर दिसणारच आहे, तो कॉन्फिडन्स दिसणार आहे. आणि जाणवलं असेल, तुम्ही बघत असाल, जेव्हा आपण काहीतरी करतोय ही सकारात्मकता वाढली आपल्या शरीरामध्ये की आपला कॉन्फिडन्स पण वाढलेला असतो. आपण कुठलीही गोष्ट फेस करायला शिकतो. बघितलं असेल, जाणवलं असेल, बऱ्याच जुन्या साधकांनी असे फीडबॅक दिलेले आहेत, तुम्हीही वाचले असतील आणि हे तुम्ही अनुभवू शकता. तर ह्यासाठी नियमित योग अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. तर ही होती आपल्या मानवी त्वचेची रचना, त्याचे प्रकार आणि त्याची काळजी आपल्याला कशी घ्यायची आहे त्याविषयीची माहिती. तुम्ही सर्वांनी छान व्यवस्थित ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू, थँक्यू सो मच. ओके. आता यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारू शकता. वन बाय वन आपण घेऊयात. हँड रेज करा. खाली रिॲक्शनचं बटन असतं, तिथून तुम्ही हँड रेज करू शकता. येस, खाली रिॲक्शनचं बटन आहे. चलो, काही प्रश्न असतील हँड रेज करा. डायरेक्ट बोलूयात आपण, म्हणजे मग तुमच्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित देता येतील मला. बोला. येस, सुरेखाताई, प्रॅक्टिकल सेशनच्या आधी सगळ्या सेशनच्या आधी इन्फॉर्म केलं जातं. ओके, चलो, चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत आपण ते घेऊयात. कोणाला हँड रेज करायचं नसेल तर एकच मिनिट. येस निकिता ताई, तुम्ही म्हटलात जसं फेस ऑइली आहे, बाकीची स्किन ड्राय आहे, त्याला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात. घाम येतच नाही, करून बघा. कंटिन्यू क्लास करून बघा, नक्की येणार. अश्विनीताई, तुमचा प्रश्न समजला नाही मला. फेस वॉश पण डायरेक्शनने वॉश करायचा असतो का, हे मला समजलं नाही. येस, सामिलीताई जसं म्हणतात की खूप घाम येतो त्यामुळे चेहरा
उजळ झाल्यासारखा वाटतोय नक्कीच. सर्व स्किन म्हणायचंय का तुम्हाला अश्विनीताई? ऑइल यूज करू शकता हो. हेअर ग्रोथ साठी योग्य आहार, योग्य पोषण आणि जे आता मी सांगितलेत आसनं करायला, भुजंगासन म्हणा किंवा शशांकासन म्हणा, ज्याने आपला रक्तपुरवठा डोक्याकडे घेतला जातो, अशी आसनं प्रॅक्टिस करणं. डिटॉक्स जास्त बनवून ठेवलं तर दिवसभर घेऊ शकतो का? घेऊ शकता, पण गरज नाहीये दिवसभर घेण्याची. पिगमेंटेशन साठी दीप्तीताई आता जे सांगितलं ते सगळं फॉलो करणं, पिगमेंटेशन नक्की कमी होईल. आहार व्यवस्थित घ्या, झोप व्यवस्थित घ्या, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. डिटॉक्सने पिंपल येतात. कोहळा ज्यूस कसा बनवतात? ओके वंदनाताई, काल सेशनला होतात का? त्याचं रेकॉर्डिंग आलेलं आहे. कोहळा ज्यूस कसा बनवायचा, डिटॉक्स ज्युसेसचा व्हिडिओ आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. फेस दिवसातून कितीदा वॉश करायचा? कमीत कमी 2 ते 3 वेळा. यस, आणखी कोणाला काही प्रश्न, शंका, बोलायचंय? हँड रेज करू शकता. समोर विचारा म्हणजे मग व्यवस्थित उत्तर देता येतील. बोलायचंय कोणाला? ओके, सुरेखाताई प्लीज अनम्यूट करा. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये ना कोणतं ऑइल यूज करायचं हे जरा शंका होती, म्हणून मी सांगितलं एक दिवस आधी आम्हाला सांगा, असं ऑइल वगैरे तयारी करायला. ऑइल मी जसं सांगितलं आता, बदामाचं ऑइल तुम्ही यूज करू शकता. ओके. नारळाचं असलं चालेल, काही हरकत नाही. असं काही नाही तर स्पेसिफिक ऑइलच तुम्ही यूज केलं पाहिजे असं काही नाही. ओके. कुमकुमादी तेल मिळतं बघा, कुमकुमादी तेल, हम्म. ते पण खूप छान इफेक्ट करतं. म्हणजे ओके. फेस मसाज साठी खूप चांगलं आहे. थोडंसं कॉस्टली असतं ते, पण आहे चांगलं आहे ते. कुमकुमादी तेल यूज करू शकता किंवा बदामाचं, मी जसं सांगितलं, मी माझ्या स्वतःचा अनुभव आहे, बदामाचं तेल बेस्ट आहे. चालेल, थँक्यू. थँक्यू. शीतलताई, तुम्ही जसं बदामाचं तेल, रोगन बदाम म्हणून येतं बघा, शिरीन रोगन बदाम म्हणून एक बॉटल येते छोटीशी, ती यूज केली तरी चालेल, चांगली आहे ती पण. अश्विनीताई प्लीज अनम्यूट करा. येस बोला. हॅलो, नेटवर्क इश्यू आहे का तुमच्याकडे? माझा आवाज येतोय मॅडम? हो, पण मी ब्रेक होतोय तुमचा येतोय मॅडम आवाज. आता आवाज? मॅम, माझा असा प्रश्न होता की फेस वॉश करताना पण आपण डायरेक्शन वॉश करायचा का फेस? असं काही नाहीये, फक्त वरच्या चेहरा बाजूला धुताना आपण अपलिफ्टिंग. असं हा, डायरेक्शन, ते पण आपण डायरेक्शन असतं खालच्या का? बाजूला नाही घ्यायचं, वरच्या बाजूला घेतलं तर त्वचा आपली खाली सुरकुतल्यासारखी नाही होत. वरच्या बाजूने, वरच्या डायरेक्शननी, सर्क्युलर डायरेक्शनने तुम्ही करू शकता. आणि फेस मध्ये आपलं ह्याच्यामध्ये असं असतं ना की मसाज करताना खालून वरती डायरेक्शन आणि हे आपलं काय एक्सरसाइज करताना वरून काही डायरेक्शन खाली, असं काही करतात का? हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन मध्ये शिकायला मिळेल. डायरेक्शन काय यूज करायच्यात, कसं करायचंय, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन्स मध्ये शिकायला मिळणार आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल मॅडम, थँक्यू. येस, थँक्यू. येस, आणखी कोणाला काही प्रश्न, बोलायचंय, काही शंका?